हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळेजण? आय होप तुम्ही सगळेजण खूप मस्त मजेत असताल. माझ्या लाईफमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. सॉरी, लाईफमध्ये नाही, ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर मी आज बनवत होती केसाचं तेल कसं बनवले त्याचा व्हिडिओ शूट करत आहे. तर केस वगैरे मी सगळेच धुवून टाकले. केस मी सनसिल्क शॅम्पूने धुतले केस बरं का. सनसिल्क शॅम्पू किंवा मी वापरते शिकाकाई शॅम्पू, या दोन्हीतल्या कुठलाही मला केसाला यूज होतो आणि माझ्या केसाला तो सूटसुद्धा होतो. त्यासाठी मी जो वापरते ते सनसिल्क जो आहे तो ब्लॅक कलरची जी पुडी असते ती वापरते. मी डब्बा वगैरे काही घेत नाही, मला पुड्याच लागतात. 2 फुड्या लावले की केस एकदम व्यवस्थित स्वच्छ होतात. बाकीचं काही लावायचं एवढं गरजच पडत नाही माझ्या केसाला. 2 फुड्यामध्ये एकदम मस्त केस सिल्की असे होतात. व्यवस्थित लावून घेतल्यानंतर मी हेअर ड्रायर अजिबात वापरत नाही. टॉवेलने अशा प्रकारे थोडे थोडे करून केस पूर्ण सुकून घेतले. सुकून घेतल्यानंतर व्यवस्थित हाताने असे झाडून काढले. जसं आपल्या आजीची ट्रिक तेच माझ्या कामी आलेली आहे. तिने असेच ती स्वतःचे केस सुद्धा झाडायचे आणि आम्हाला सुद्धा सांगितलं असं केसाच्यातलं पाणी काढायचं थोडं थोडं, जास्त जोरात मारत जाऊ नका ना, तर केस पूर्ण तुटतील. आपल्याला जेवढं हळूहळू जेवढं करता येईल ना त्या प्रकारे हळूहळू केस व्यवस्थित हाताने सुकून घ्यायचे. तर व्यवस्थित मी असे केस सुकून घेते. तुम्हाला दिसत असेल कसे केस वगैरे सुकून घेत आहे. आणि हो, महत्त्वाचं म्हणजे पाठीमागचा पसारा इग्नोर करा, कारण की पाठीमागचा पसारा भरपूर आहे आणि माझी तब्येत खराब असल्यामुळे मी काय एवढं व्यवस्थित सगळं पसारा वगैरे आवरत बसली नव्हती. म्हटलं चला व्हिडिओ तरी शूट करावं. खूप दिवस झाले व्हिडिओ मी शूट केला नव्हता. 26 जानेवारीपासून माझा व्हिडिओ शूट करायचं चालू होतं. तर अजिबात माझ्याकडून व्हिडिओ शूट करणं काही पॉसिबलच झालं नाही. आणि तुम्ही बघू शकता मी केस तसे झाडल्याच्या नंतर किती केस आले, गळून आले होते. तेवढे केस तर गळतातच, प्रत्येकाचे ते असतातच. म्हणजे एकदम असे की भरपूर असे केस गळत नाहीत, पण थोडेफार केस गळणार हे साहजिकच आहे. निसर्ग हेच गोष्टच आहे. तर तुम्हाला असे काय तर तुम्हाला सांगते, पूर्ण असा हात घालू सर काही भरपूर केस गळतात. तसे माझे तर अजिबात गळत नाहीत, थोडेफार गळतातच केस. तर तुम्हाला दाखवते मी एक करून की कसे केस वगैरे आहेत आणि कसे केस गळतात. आणि मागे श्रीषा पण झोपवली होती बरं का. श्रीषा आणि मी व्हिडिओ शूट करते, श्रीषाचं मागं चाललेलं आहे मस्तपैकी हसायचं. तिला वाटतं की मी तिच्यासोबतच बोलते, पण मी असं काही नाही, तिच्यासोबत बोलत नव्हती. माझं व्हिडिओ शूट चाललं होतं म्हणून माझं मी बोलणं चालू होतं, पण श्रीषाला वाटायचं की मी तिच्यासोबतच बोलते. तर असे केसाचे 2 भाग करून घेतले व्यवस्थित. आणि केस विंचरताना जो कंगवा असतो ना, तो मोठे ह्याचा कांगवा घ्यायचा. बारीक ह्याच्या कांगव्याने जर विचारलं तर केस खूप तुटतात बरं का. तुम्ही बघू शकता मी केसाला जो कांगवा वापरते, केसाची फणी म्हणा किंवा काय म्हणा, ती कशी आहे. आणि वरनं स्टार्ट अजिबात केस करायची नाही. जो स्टार्ट करेल ना, खाली काय होतं, पूर्ण असा गुंता खाली येऊन पूर्ण एकदम बसतो. त्याच्यामुळे मी माझ्या आजीने मला सांगितलं होतं की केस विंचरताना, हां तुम्ही म्हणसान की काय उलटी आहे, उलटच सगळं सांगते, पण माझ्या आजीने मला जो उपाय सांगितलेला, जो हे सांगितलं होतं ते खूप फायदेशीर आहे. तुम्हीच विचार करा, जर आपण अगोदर खालची केसला थोडासा आहे तो गुंता काढला आणि नंतर पुन्हा वाईस थोडासा वरचा, असं असं करत करत पूर्ण केसातला गुंता तर आपण काढणारच आहोत ना. मग केसमध्ये तुम्हाला दाखवते, केस अजिबात गळत नाही. तुम्हाला दिसत पण असतील की केस कसे येतात. आणि एकदम जर आपण वरनं जर केस विंचरायला गेलो तर एकदम खाली येऊन गुंता पूर्ण तयार होतो आणि तो गुंता काढताना आपले केस भरपूर तुटतात. त्याच्यामुळे आम्हाला जी ट्रिक आहे ती व्यवस्थित आणि बेस्ट ट्रिक आहे, मला तर असं वाटतं. आणि केस जोपर्यंत ओले आहेत तोपर्यंतच मी केस पूर्ण केसामधला पूर्ण गुंता काढून घेते. सुकी झाली की केसात जास्त गुंता होतो, त्याच्यामुळे थोडेफार ओले नॉर्मलशी असतील व्यवस्थित गुंता वगैरे काढून घेतला केसातला, पूर्ण केसातला गुंता काढायचा. जोपर्यंत थोडेफार ओले केस आहेत तोपर्यंतच गुंता काढायचा. पूर्ण केस सुकले की केसातला गुंता काढताना केस पूर्ण तुटतात. तर मी केसातला पूर्ण गुंता वगैरे काढून घेते. पूर्ण आधी अर्धा भागातले केसातले गुंता काढले, नंतर दुसऱ्या अर्ध्या भागातला गुंता काढून घेणार आहे. आणि केसाला माझ्या फाट्या पण भरपूर आल्या होत्या, पण मी फाट्या काढल्यात बरं का केसातल्या. आणि जो अगोदर माझा कट होता ना, तो स्टेप कट होता. 1.5 वर्षापूर्वीचे मी तुम्हाला फोटो दाखवेलच की 1.5 वर्षापूर्वी माझे केस केवढे होते. केसाची लेंथसुद्धा दाखवेल की केसाची लेंथ केवढी होती ना. आत्ता माझे केस तुम्ही बघू शकता की आता केवढे केस झालेले आहेत. 1.5 वर्षाचा फक्त फरक आहे. आणि आता कसं आहे, बाळ झाल्यामुळे एवढे थोडेफार केस माझे गळतातच. नाही असं नाही गळत नाहीत की थोडेफार गळतात, पण त्याच्यासाठी सुद्धा हे तेल लावल्याच्या नंतरनं केस पूर्ण गळाचे स्टॉप होणार आहेत, हे मला नक्कीच माहिती आहे. आणि कॉन्फिडन्ससुद्धा आहे की माझे केस गळायचे थांबणार आहेत थोडेफार. आणि कुणाचे नाहीत की अशी केस गळत नाही. तुम्हाला मी दाखवते बघा, मी एवढा गुंता काढला तर काहींच्या एवढ्याशा अर्ध्या भागामध्येच एवढं भरपूर असे केस दिसतात गळलेले. पण तुम्हाला दाखवलंच मी आता की किती केस होते माझे आणि किती केस माझ्या केसातून माझा गुंता निघला. तर असं मी तेल बनवते.
आणि हे तेल मी आत्ताच वापरत नाही, की असं झालं नाही की 2 वर्ष झालं वापरते. आमच्यात जसं म्हणजे मला समजतंय 5वी 6वीला असेल तेव्हापासूनच आम्ही हेच तेल वापरतो, दुसरं तेल वापरत नाही. अगोदर आम्हाला आजीने शिकवलं कसं तेल बनवायचं आणि तिच्यानंतर ना आम्ही सगळेजण हेच तेल करून वापरतो व्यवस्थित. आणि अगोदर महत्त्वाचं म्हणजे अगोदर आम्हाला ते जो गोटा साबण असायचा ना, तुम्हाला माहिती असेल किंवा नाही माहिती बरं का. गोट्या साबणाने आम्हाला पहिलं अगोदर लहान असताना गोट्या साबणानेच आमचं डोकं धुवायची. शॅम्पू वगैरे त्यावेळेस काही नव्हता एवढा बरं का. गोट्या साबणानेच तुम्ही धुवा म्हणायची. तर आम्ही त्यावेळेस साबणाने शॅम्पूनी ते डोकं धुवायचं. नाहीतर ते तुम्हाला सांगते गोट्या साबणाने सारखी आम्हाला धुई लावायची केस तर. आणि तो आंबाडा जो बुचड असायचा ना, आजी खूप छान घालायची बरं का. एकदम असं पाठीमागे अशी हातामध्ये हे करून खूप छान बांधायची. पण मला तसं काही आंबाडा वगैरे घालता येत नाही. ती म्हणायची तसा तू आंबाडा घाल, तुझ्या म्हणजे केसाला फाट्याला जी शेंडे असतात त्याला जास्त ऊन लागून देऊ नको. जर ऊन जास्त लागलं तर केसाला फाट्या वगैरे पण फुटतात. आणि आपल्या जर शरीरामध्ये एखादं कमी असेल तरी आपले केस गळतात वगैरे. आपण जेवढं केसाची काळजी घ्यायची गरज असते तेवढी आपण खाण्यात सुद्धा आपल्या तेवढंच चांगलं प्रोटीनचं असायला पाहिजे. जेणेकरून बाहेरचं काहीच खायचं नाही. थोडंफार खा एखाद्या दिवशी खाल्ल्याने काय होत नाही, पण थोडंफार तेलकट पण खूप कमी करायचं. आणि जेवढं आपल्या जेवढं हेल्दी आहे तेवढंच खाण्याचा प्रयत्न करायचा. आणि स्किनला पण खूप बेस्ट, आणि महत्त्वाचं म्हणजे स्किनला बेस्ट आणि केसांना सुद्धा बेस्ट आणि पूर्ण बॉडीला सुद्धा बेस्ट. माझी पहिली तब्येत सुद्धा खूप होती आणि परत तब्येत पण खूप होती. नंतर तब्येत सुद्धा माझी बघा कमी झालेली आहे. तर इथं म्हटलं चला आता खूप वेळ झालं मी व्हिडिओ शूट करते, तर आता तेल बनवायला तर घ्यावं. तर त्यासाठी मी कांदा घेतला. कांदा जो आहे तो मी पांढऱ्या कलरचाच कांदा घेतला. 3 कांदे घेतले. व्हिडिओ दाखवणार होती कट करताना कसा कांदा कट करते, तर मी सिंपल असा वेळेवरती उभा कांदा कट करून घेतलेला आहे. छोटे छोटे 3 कांदे होते, तर ते 3 कांदे घेतले. आणि सदाफुलीचं फूल नव्हतं माझ्याकडे, त्याच्यामुळे मी त्याचे पान घेतलेले आहेत. भरपूर काही साहित्य कमी पडलं बरं का मला ह्यावेळेस बनवताना. पण म्हटलं जाऊ दे, हे एवढं असेल तरी काहीच प्रॉब्लेम नाही. सगळ्यात महत्त्वाचं आपल्याकडे सगळ्यात बेस्ट कढीपत्ता आहे. तर कढीपत्ता असा मी भरमसाठ कढीपत्ता घेतला होता. आणि कढीपत्ता व्यवस्थित व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतले. सगळं जेवढं आहे ना ते स्वच्छ धुवून घेतलं. फक्त कांदा अजिबात धुवून घेतलेला नव्हता मी. आणि लिंबाचं आपलं जे लिंबू असतं ते इडलिंबू, त्या इडलिंबूचंच म्हणते, ते सिंपल लिंबू असतं, त्या लिंबाचा पाला सुद्धा घेतला. आणि जी कोरफड होती ना, ती कोरफड मी कांगव्यानी आपल्या फणीने जे असते ना ती अशी घासू काढली. आणि त्याचा जो गर होता तो गर घेतला. आणि तुम्ही बघू शकता की ही बॉटल जी आहे ते 500 म्हणजे अर्धा लिटरची तेलाची बॉटल आहे. ती तेलाची बॉटल मला कंप्लीट 300 रुपयाला पडली. तर मी तर कढई गरम केली, कढईमध्ये गरम करून घेतली आणि व्यवस्थित त्यामध्ये जेवढं तेल होतं ते आता मला सगळं त्याच्यामध्ये मी काढून घेतलं. तर हे तेल मला नाही जास्त म्हणता तरी 1.5 महिने जाईल. आणि हे जे मेथीचं बी आहे ते मेथीचं बी आणि जी बडीशेप होती ना ती माझ्याकडून मिक्स झाली होती, थोडीफार होती. म्हटलं जाऊ द्या काय होत नाही त्याने एवढं, बडीशेप सुद्धा चांगलीच असते. तर इथं मेथीचे बी जे होते ते व्यवस्थित हे केले. तेल पूर्ण व्यवस्थित गरम करून घेतलं. जास्त महत्त्वाचं म्हणजे गॅस फुल करायचं नाही. जेवढं कमी गॅसवर तुम्ही करून व्यवस्थित हे करू घ्यायचं आणि तेवढं बेस्ट, नाही तर जास्त करप होतं. तर तेल वगैरे गरम केलं. नंतर मी त्याच्यामध्ये सगळ्यात अगोदर कांदा टाकला. व्यवस्थित कांदा टाकल्यानंतर तुम्ही बघू शकता तेलाचे असे फुगे तयार झाले का, वरती पूर्ण आलं होतं. आणि ते कांदा थोडासा नॉर्मलसा भाजून आला की, जास्त असा काळ्या कलरचा सुद्धा कांदा करायचा नाही आपल्याला. असा ब्राऊन कलरचाच कांदा असतानाच आपल्याला हे करायचं आहे. तर थोडाफार मी लय जास्त भाजून नाही घेतला कांदा, थोडाच थोडाच कांदा भाजून घेतला. कांदा भाजल्याच्या नंतर जे लिंबाचा पाला होता थोडासा, लिंबाचा पाला ह्यासाठी टाकायचा की जेणेकरून आपल्या जर केसामध्ये ड्रँड्रफ वगैरे असेल तर त्यांनी तो नष्ट होतो. त्यासाठी लिंबाचा पाला टाकायचा असतो. पूर्ण ड्रँड्रफ त्याने निघतं, त्याच्यामुळे लिंबाचा पाला शक्यतो टाकायचाच. आणि कधी कधी लिंबाचा पाला आणि दह्याने जरी केसामध्ये लावून ठेवलं तरी त्याने सुद्धा ड्रँड्रफ निघतो. किंवा कडुलिंबाचा पाला असेल त्याने सुद्धा खूप छान फायदेशीर असतो. तो चेहऱ्याला सुद्धा खूप फायदेशीर असतो. तर इथे सगळ्या प्रकारचं पाले जेवढे होतं जेवढं सगळं साहित्य होतं ते तेलामध्ये टाकलं. व्यवस्थित असं तळू घेतलं. फुल गॅस मी थोडे वेळ सुद्धा केला नव्हता. सगळं जेवढं आहे तेवढं मला नाही म्हणता 20 मिनिटं, ह्याला 20 ते 25 मिनिटं लागले होते. पूर्ण व्यवस्थित ब्राऊन कलरचं होईपर्यंत भाजून घ्यायला. कारण का मी गॅस एकदम कमी फ्लेमवरती सगळं व्यवस्थित भाजून घेतले. जास्त फुल फ्लेमवरती घेतलं तर ते करपून जातं. करपल्याच्या नंतर त्याला काही अर्थ राहत नाही. आणि सगळ्यात शेवटी मी जे आहे ते मेथीचे बी टाकले. ते मेथीचे बी सुद्धा फोडून टाकले तरी चालतात, नाहीतर अगोदर तुम्ही 1 दिवस अगोदर भिजू घाला आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही तेलामध्ये वापरले तरी चालतात. नाहीतर तुम्ही डायरेक्ट असं टाकलं तरी सुद्धा काहीच प्रॉब्लेम येत नाहीये. तर मी असं सगळं व्यवस्थित तळू घेत आहे.
तर असं तळून झाल्याच्या नंतर तुम्ही आता सध्या तर बघू शकता की पूर्ण ते लूजच आहे, अजून जास्त व्यवस्थित भाजलं नाही. नंतर व्यवस्थित असं ब्राऊन कलरचं तुम्हाला दाखवते मी कसं असं ब्राऊन कलरचं होऊन दिलं. जास्त मी अजिबात करपवलेलं नाहीये. हे एवढ्यापर्यंत ठेवायचं आणि जास्त कच्चं जरी ठेवलं ना तरी तेलाचा घाण वास सुटतो. त्याच्यामुळे एवढ्या व्यवस्थित पद्धतीने एवढ्या प्रमाणामध्ये तुम्हाला तेलामध्ये भाजून घ्यायचं. जास्त करपलेलं पण नाही पाहिजे आणि जास्त कच्चं सुद्धा नाही. कच्चं ठेवलं तर त्याच्यामध्ये बुरशी चढते आणि जास्त करपवलं तर त्याचा करपाट करपाट वास येतो आणि व्यवस्थित वास पण छान येत नाही आणि ते केसासाठी पण एवढं खास नाहीये. रिझल्ट फक्त असाच लागतो. तुम्ही बघू शकता माझं एकदम नॉर्मलचं झाले. त्याचं सगळं जे आहे ना ते मी नेक्स्ट टाइम काय करणार आहे, पूर्ण व्यवस्थित तेल थंड होऊन देणार आणि तेल थंड झालं की चोथा आहे तो चोथा काढून घेणार आणि तेल एका भरणीमध्ये भरून ठेवणार. आणि हा चोथा जो आहे ना, आंघोळ करायच्या अगोदर म्हणजे केस धुईच्या अगोदर मी फक्त तर फायनली माझं केसाचं तेल बनवून झालेलं आहे. तुम्ही बघितलंच असेल की मी तेल कसं बनवलं आहे ते. आणि त्याच्यामध्ये 2 साहित्य टाकायचे राहिले होते. एक म्हणजे कांद्याचं बी आणि दुसरं म्हणजे आवळा. आवळा पण बागेमध्ये झाड आहे पण त्याला काय आवळे लागले नव्हते, त्याच्यामुळे ते एक स्किप केलं. आणि कांद्याचं बी ज्यावेळेस रानामध्ये म्हणजे हे केलं कांद्याचं बी लावलं त्यावेळेस सगळं कांद्याचं बी संपलं होतं. मी रोज म्हणायचे आणीन लावीन आणीन आणीन करून, पण माझ्याच्याने ते काय पॉसिबल झालंच नाही. म्हटलं चला जाऊ द्या, जेवढे वस्तू आहेत तेवढ्याच साहित्यामध्येच आपण बनवून टाकावून 2 जेवढ्या वस्तू होत्या त्या स्किप केल्या मी. तर नंतर तेल वगैरे थंड होऊन दिलं. पूर्ण ते काचेच्या बॉटलमध्ये भरलं आणि काचेची म्हणते आपली ती स्टीलचीच बॉटल भेटली. शक्यतो काचेच्या बॉटलमध्ये भरलेलं खूप बेस्ट असतं, पण माझ्याकडे काही नव्हती. आपलं ते स्टीलचा जो डब्बा असतो त्याच्यामध्ये मी ते तेल भरलं आणि त्याच्यावरचं जे होतं ना ते पूर्ण एका गाळणीने गाळून घेतलं. आणि मग जेवढं थोडं थोडं थेंब 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 करत 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 पूर्ण तेल खाली गळून दिलं. नंतरनं पण थंड झाल्याच्या नंतरनंच तेल भरायचं, गरममध्ये तेल अजिबात भरायचं नाही. आणि नंतर केसाला तेल वगैरे व्यवस्थित लावलं, वेणी घातली. शक्यतो मला संध्याकाळची वेणीच आवडते. केस मोकळे राहिले की केसात गुंता वगैरे होतो, त्याच्यामुळे केसात गुंता जास्त झाला की केस तुटतात पण जास्त. त्याच्यामुळे मी शक्यतो झोपताना संध्याकाळची वेणी घालूनच झोपते. तर आता इथं श्रेषा पण उठली आहे, श्रेषाला पण आता घ्यावं लागेल. आणि काल आम्ही दौंडला गेलो होतो तर तुम्हाला दाखवते हे काय घेऊन आले आहे श्रेषासाठी. खूप काय घ्यायचं होतं बरं का, पण घ्यायलाच काय भेटत नाही. असं अगोदर कसल्या भारी चिमण्या वगैरे भेटायच्या बघा, पाळण्याला वरती अडकवतात त्या चिमण्या वगैरे असायच्या, पण आता ते काहीच मला भेटलं नाही आहे. बघू, जर ऑनलाईन असेल तर मी ऑनलाईनच खरेदी करणार आहे. आणि मी पण आजारी होती, श्रेषा पण आजारी होती आणि श्रेयांश पण, आम्ही तिघंसुद्धा आजारी पडलो होतो. म्हणून 2-3 दिवस झालं की व्हिडिओ शूट वगैरे करायलाच मला जमलेलं नाही. जास्त बोलायला लागले की काय होते, घशामध्ये खवखव होते आणि खवखव झाल्याने खोकला येतोय. त्याच्यामुळे मला पण नाही. श्रेयांश पण 26 तारखेपासून 26 जानेवारीपासून तो आजारी. त्याला डॉक्टरनी निमोनिया सांगितला होता, त्याच्यामुळे त्याला स्कूलमध्ये पाठवलंच नाही आहे. 2-3 डॉक्टर बघितले कारण का त्याला फरकच नव्हता पडला. शेवट भिगवणला घेऊन गेलो आम्ही आणि भिगवणचे जे डॉक्टर होते त्यांच्याकडून नंतरनं त्याला व्यवस्थित थोडाफार फरक पडला. आणि निमोनिया सांगितला होता, पण ते असं झालं की ॲडमिट करायचं का नव्हतं म्हणून 2-3 डॉक्टरने सांगितलं होतं की ॲडमिट करा किंवा हे करा. पण आम्ही 2-3 डॉक्टरला रिपोर्ट दाखवायचे. डॉक्टर म्हणले की आहे पण नॉर्मलचं म्हणजे चालू झालेलं आहे, त्याच्यामुळे तुमचं जर औषधावर जर कवर होत असेल तर ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, तुम्ही औषधावर कवर करून घ्या. तर औषधं वगैरेच त्याला पाजली मी, ॲडमिट वगैरे काय आम्ही केलंच नाही आहे त्याला पण. आणि श्रेषाला पण थोडा थोडा खोकला येत होता. श्रेषाला पण म्हटलं की लवकरात लवकर जर विलाज केला तर नंतर जास्त खोकणार नाही. तिला पण हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो, तिला औषधं वगैरे घेऊन आले. मला सुद्धा, मी पण हॉस्पिटलमध्ये जाऊन आले, औषधं वगैरे आणली. तर काय ग, तर आता उठली ती, झोकाच देते तिला मी. आता काय लवकर झोपणार नाही. आता तुम्हाला सांगते 9 वाजले संध्याकाळचे. आता 1 ते 1:30 वाजेपर्यंत अजिबात झोपणार. आणि रात्री तर तिने मला खरं सांगते, रात्री 3 वाजेपर्यंत मी अक्षरशः जागले होते. 3 वाजेच्या नंतरनं झोपले, त्याच्यामुळे सकाळी उठू काय वाटतच नव्हतं मला. तिला पण त्रास होत असेल, असं गरगर घशामध्ये करत होतं तिच्यासुद्धा. तर आता आहे व्यवस्थित, औषध वगैरे दिले होतं त्याच्यामुळे श्रेयांशसुद्धा व्यवस्थित. आता श्रेयांशला उद्या स्कूलमध्ये पाठवणार आहे. आता बघू टिफिनला काय द्यायचं, डोक्यात काहीच नाही की काय बनवायचं टिफिनला आणि त्याला द्यायचं. आळू वडी तर बहुतेक, नाही तर बटाटा दिला तर म्हणून की बटाटा सारखी सारखी देते, त्याच्यामुळे बटाटा तर नाही देणार मी त्याला, आळू वडीच देईन. सगळ्यात बेस्ट आळू वडी. आणि काय 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 मला बोलायचं जास्त नाही बरं का, घशामध्ये असं खवखव करतंय आणि खवखव केलं की लगेच खोकल्याची उबळ येते. आणि खोकला असा डेंजर आहे की आला की लवकर जातच नाही. 5 ते 10 मिनिट, 5 मिनिटं तरी कंटिन्यू खोकत राहते, एवढा डेंजर खोकला. आणि लहान बाळामुळे अजून भीती वाटते की तिला पण माझ्यामुळे जास्त खोकला येईल. अगोदर खरं तर आमच्या श्रेयांश आजारी पडला आणि श्रेयांश नंतर आम्ही तिघंसुद्धा आजारी पडलो. आणि श्रेषाला जे पॅक चेहऱ्याला अंगाला पूर्ण लावते ना, ते पॅकसुद्धा बनवायचं राहिलेलं आहे. तर ते पॅकसुद्धा मला बनवायचे. डाळ वगैरे बारीक करायची, बदाम पण बारीक करायचे ते.
पण आता सध्याला वेळ नाही म्हणून म्हटलं की आता तिला ते उद्याच करून घ्यावं बारीक. बेसन पीठ तर आपलं घरचंच आहे त्यामुळे विशेष नाही बेसन पीठ. आणि गुलाब पाणी सुद्धा मी घरीच बनवलेलं होतं. आणि फक्त आपल्याला फक्त आता जी हे जी डाळ असते ती लाल कलरची असते, ती तूर डाळ जी असते ना, नाही नाही तूर डाळ नाही, ती कसली डाळ असते ती बघा, केशरी कलरची डाळ असते ती डाळ. आणि बदाम फक्त मिक्सरला बारीक करायचं आहे, बाकी सगळं आहे बारीक हे केलेलं. तिला तर उद्या फेस पॅक बनवायचा आहे, तिला पण तो लावायचा. आणि मी सुद्धा माझ्या चेहऱ्याला तेच लावते. तर श्रेषाला पूर्ण ते चेहऱ्याला लावते, पूर्ण पूर्ण बॉडीलाच तिच्या लावते. आणि जे इथं थोडे थोडे तिचे केस होते ना, ते केस सुद्धा पूर्ण त्याने गेले. ते लहान बाळाच्या इथे इथे बघा तुम्ही, भरपूर केस दिसतात लहान बाळांच्या. ते केस वगैरे पण जातात ना, आपल्याला सुद्धा खूप छान रिझल्ट आहे. थंडीमध्ये कुठल्याही ऋतू असू द्या, कुठल्याही ऋतूमध्ये ते लावल्यावर एकदम बेस्ट आहे असं ते आहे. फेस वगैरे चेहऱ्याला म्हणजे हातापायाला कुठेही तुम्ही लावू शकता, एवढं छान त्याचा रिझल्ट आहे. नाही इथेच मी आता ब्लॉगला एंड करते. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.